नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवरती सुनील इझी इंग्लिश ग्रामर या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया 1.18 टीनेजर्स प्रेयर या कवितेमधील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. त्यातील दुसरा प्रश्न आहे ॲन ॲपॉस्ट्रॉफी. तर ॲपॉस्ट्रॉफी ही विरामचिन्ह आहे आणि दुसराच याच्यामध्ये दिलेला आहे अलंकार म्हणजे फिगर ऑफ स्पीच. दोन्ही घटक आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेचशा विद्यार्थ्यांना कळत नाही की ॲपॉस्ट्रॉफी कसं वापरायचं आहे आणि ॲपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच यामधील फरक काय आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत दोन्ही घटक अभ्यासणार आहोत आणि यामधील काही प्रश्न थोडे क्लिष्ट आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये कोणतेही कन्फ्युजन नको. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय आणि ॲपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय. तर लक्षात घ्या, ॲपॉस्ट्रॉफी याचा मराठीमध्ये अर्थ आहे परोक्ष संबोधन. चिन्ह कंसामध्ये दिलेलं आहे. जसं एक्झाम्पल, इट्स ए नाईस बुक. इट इज डायरेक्ट न वापरता त्यांनी इट आणि ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह देऊन ॲस दाखवलेलं आहे. आता हे उदाहरण लक्षात ठेवायचं आहे की काही अक्षरं जेव्हा आपण गाळतो शब्दातून, तर जेव्हा आपण काही लेटर्स गाळतो आणि त्या जागी जे चिन्ह वापरले जाते त्याला ॲपॉस्ट्रॉफी असे म्हणतात. लक्षात ठेवा. जसं इट्सचा जो लॉंग फॉर्म आहे तो इट इज आहे आणि त्यातून इट्स लिहिताना आय गायब केलेला आहे, गाळलेला आहे आणि त्या जागी हे परोक्ष चिन्ह ॲपॉस्ट्रॉफी वापरलेलं आहे. लक्षात ठेवा. आता बघूया पहिला उपयोग, ॲपॉस्ट्रॉफी ॲज पॉझिटिव्ह नाउन्स. यामध्ये स्वतःची मालकी हक्क दाखविण्यासाठी या चिन्हाचा उपयोग करत असतात. उदाहरणे बघूया. फॉर्मिंग पॉझिटिव्ह नाउन्समध्ये एकवचन सिंग्युलर नाम, दुसरा आहे प्लुरल नाउन. आता या ॲपॉस्ट्रॉफीचा वापर कसा केलेला आहे तुमच्या लक्षात येईल. पहिलं उदाहरण, डॉग्स हाऊस. तर सिंग्युलर नाउन आहे डॉग आणि त्यानंतर ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह दिलेलं आहे आणि त्यानंतर ॲस वापरलेलं आहे. म्हणजे कुत्र्याचं घर. घर कोणाचं? तर कुत्र्याचं. म्हणून डॉग्स हाऊस. आणि अनेक वचनमध्ये बघा, आता बॉय म्हणजे मुलगा, बॉईज म्हणजे मुले. तर बॉईज या प्लुरल नाउन नंतर ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह देऊन मग ऑब्जेक्ट वापरलेला आहे, म्हणजेच बॉईज बॉल. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे ॲपॉस्ट्रॉफी एक वचन नाम असताना त्यानंतर ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह देऊन एस हा लेटर लावायचा आहे आणि त्यानंतर अनेक वचनमध्ये जेव्हा अनेक वचन नामे वापरतो त्यानंतर ॲपॉस्ट्रॉफी देऊन मग ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. तर सेकंड एक्झाम्पल बघा, बुक्स वर्ड्स. यामध्ये बुक नंतर ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह आणि नंतर यस. दुसरं उदाहरण प्लुरल नाउनमध्ये टेबल्स लेग्स. कारण टेबल एक वचन आणि टेबल्स अनेक वचन, म्हणून त्यानंतर ॲपॉस्ट्रॉफीचा वापर केलेला आहे. थर्ड एक्झाम्पल, गर्ल्स डॉल. गर्ल एक वचन आहे, त्याच्यानंतर ॲपॉस्ट्रॉफीचा देऊन चिन्ह देऊन एस वापरलेला आहे. प्लुरलमध्ये गर्ल्स हँड्स. गर्ल्स अनेक वचन आहे, त्यानंतर ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह दिलेलं आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट वापरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे एक वचनसाठी आणि अनेक वचनसाठी ॲपॉस्ट्रॉफी नेमकं कसं वापरता येईल. थँक्यू. आता बघूया दुसरा वापर, ओमिशन ऑफ लेटर्स. काही अक्षरे आपण वगळतो, त्याकडे तुम्हाला माहीत आहे. काही उदाहरणे लक्षात येईल. ॲपॉस्ट्रॉफी फॉर ओमिशन
टू शो मिसिंग लेटर. काय तर मिसिंग लेटर कसे आहेत? इन्सर्ट अन ॲपॉस्ट्रॉफी टू शो लेटर और लेटर्स हॅव बीन टेकन अवे. गाळलेली अक्षरे कोणती आहेत बघा. पहिले उदाहरण, इट इज टू हॉट फॉर मी. आता ॲपॉस्ट्रॉफीचा वापर, इट्स टू हॉट फॉर मी म्हणजे इट इज, डायरेक्ट इट इज. आणि ॲपॉस्ट्रॉफीचा वापर इट्स म्हणजे इट नंतर काय केलं, ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह दिलेलं आहे आणि आय हे लेटर वगळलेलं आहे, त्यानंतर दिलेलं आहे ॲस. दुसरं एक्झाम्पल बघा, वी हॅव गॉन टू टाउन. याच्यामध्ये दिलेलं आहे वी हॅव गॉन टू टाउनमध्ये वी हॅव. वी नंतर एच ए हे दोन्ही लेटर वगळलेले आहे आणि ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह देऊन व्ही ई हे दर्शवलेलं आहे. तर तुम्ही वर्ग 8वी किंवा 9वी मध्ये शिकलेला असाल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय, संक्षिप्त रूप. जसं प्रथम बघूया आपण वर्तमान काळामध्ये प्रेझेंट टेन्समध्ये ॲम, इज आणि आर. तुम्हाला माहीत आहे ॲमचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म क्वेश्चन टॅगमध्ये ॲमंट, आरंट, आरचं आरंट. त्यानंतर बघूया आपण पास्ट टेन्समध्ये वॉज प्लस नॉट, वॉजंट. माहीत आहे एन टी लावतो आपण ॲपॉस्ट्रॉफी लावून. दुसरं उदाहरण, वेअर प्लस नॉट, वेअरंट, WERE ॲपॉस्ट्रॉफी अँड टी. तिसरं उदाहरण बघूया, टेन्स, फ्युचर टेन्स. त्याचे हेल्पिंग वर्ब आहेत शाल आणि विल. तर आपण काय वापरतो, शाल, SHALL शाल प्लस नॉट शाल आहे ना, SHA अँड टी ॲपॉस्ट्रॉफी लावून. त्यानंतर विलचं काय होईल, WILL विल. त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वोंट, WO ॲपॉस्ट्रॉफी अँड टी वोंट. तर तुम्ही इयत्ता 8वी आणि 9वीमध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शिकले आहेत. जसं आता कॅन प्लस नॉट, कांट. कुड प्लस नॉट, कुडंट. वुड प्लस नॉट, वुडंट. माईट प्लस नॉट, मायटंट. तर प्रत्येक ठिकाणी या इथे आपण सर्व शब्द काही त्यातले अक्षरं वगळतो आणि शॉर्ट फॉर्म लावून ॲपॉस्ट्रॉफी लावून एन टी वापरतो. हे तुम्ही शिकलेले आहात, जास्त काही सांगायची गरज नाही. उदाहरणे आपण कोणत्याही एखाद्या छोट्याशा ग्रामरच्या पुस्तकातून संक्षिप्त रूपे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स हे अभ्यासू शकता. थँक्यू. आता बघूया टेक्स्टबुक पेज नंबर 2 मध्ये काय सांगितलेलं आहे. टू question, in poetry very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing, objects. अर्थ लक्षात घ्या. इन पोएट्री कवितेमध्ये व्हेरी ऑफन नेहमी कधी कधी देअर आर लाईन्स असे काही ओळी आहेत विच इज द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली. कवीला काहीतरी प्रत्यक्षपणे सांगायचं असते, म्हणायचं असते किंवा भासवायचं असते. कशाबद्दल तर टू एन ॲबसेंट पर्सन. ॲबसेंट पर्सन म्हणजे व्यक्ती जे अनुपस्थित आहे त्याबद्दल बोलायचं आहे. ॲन ॲबस्ट्रॅक्ट आयडिया जे आपण एखादी कल्पना पाहू शकत नाही अशा त्या कल्पनेबद्दल बोलायचं आहे. ऑर थिंग एखाद्या वस्तूबद्दल बोलायचं आहे, गोष्टीबद्दल बोलायचं आहे. ऑर ऑब्जेक्ट किंवा एखाद्या घटकाबद्दल बोलायचं आहे. तर त्यावेळेस ॲपॉस्ट्रॉफी या फिगर ऑफ स्पीचचा म्हणजेच अलंकाराचा वापर हा कवी करतो. त्यानंतर सच अ टॅक्टिक डिव्हाइस यूज बाय द पोएट. आणि ही जी कला आहे ही वापरतो तो कोणत्या स्वरूपामध्ये, ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार घेऊन. त्यालाच अलंकार म्हणतात ॲपॉस्ट्रॉफी. परोक्ष अलंकार काय म्हणायचं आहे, परोक्ष अलंकार कवी कधी वापरतो, जेव्हा जेव्हा कवीला एखाद्या अनुपस्थित व्यक्तीबद्दल बोलायचं आहे
एखाद्या कल्पनेबद्दल बोलायचं जे आपण बघू शकत नाही, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे, वस्तूबद्दल बोलायचं आहे, किंवा एखाद्या घटकाबद्दल बोलायचं आहे, त्यावेळेस कवी ॲपॉस्ट्रॉफीचा वापर करून, चिन्हाचा वापर करून काय करत असतो, आपली कल्पना मांडत असतो आणि त्याबद्दल शब्द किंवा ओळी लिहितो. त्यावेळेस जो अलंकार कवी वापरतो त्याला म्हणायचं आहे ॲपॉस्ट्रॉफी अलंकार. आणि ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह विसरायचं आहे का? नाही, लक्षात ठेवा. Now move to question 2. I have written the answers of the activity 2. Now complete the following, creating examples of apostrophe of your own. पेज नंबर 2 पुस्तकातलं बघायचं आहे आणि त्यामध्ये जी ॲक्टिव्हिटी आहे ती कंप्लीट करूया. तर बघा समोरचा भाग. तर बघा काही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत. ए, ओ लाईफ हाऊ मायझरीज आर लाईक स्ट्रॉन. यामध्ये ओ नंतर ॲपॉस्ट्रॉफी कॉमा दिलेला आहे आणि लाईफ नंतर एक्सक्लेमेशन मार्क. दुसरं उदाहरण, डिअर गॉड प्लीज मोटिवेट मी फॉर सक्सेस. डिअर गॉड नंतर कॉमा दिलेला आहे. तिसरं, सी, बुक्स यू आर माय बेस्ट फ्रेंड्स. बुक्स नंतर एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे. डी, एक्झाम्स आय विश रिमाइंड ऑल आन्सर लाईक झेरॉक्स. एक्झाम नंतर एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल, ई, ओ यू ब्युटिफुल स्काय शो मी युअर कलर टू पेंट माय क्लास. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार दर्शविणारे काही विरामचिन्हे समाविष्ट असतात. कवितेमध्ये लक्षात ठेवायचं आहे, जसे कॉमा, एक्सक्लेमेटरी चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आणि सिंगल, डबल, इन्व्हर्टेड कॉमास. तर हे चिन्ह सर्व लक्षात ठेवायचे आहे की जेव्हा कवी या चिन्हांचा वापर करतो, कोणत्या, कॉमा, एक्सक्लेमेटरी आणि सिंगल, डबल, इन्व्हर्टेड कॉमास, जेव्हा कवी या चिन्हांचा वापर करतो त्यावेळेस ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार कवी वापरतो असतो. लक्षात ठेवा. आणि उदाहरणे लगेच लक्षात येईल जेव्हा चिन्ह तुम्हाला दिसतील कवितेच्या ओळीमध्ये, तेव्हा लक्षात ठेवायचं आहे तो अलंकार असतो ॲपॉस्ट्रॉफी. थँक्यू. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, कीप इन माइंड, ॲपॉस्ट्रॉफी या अलंकारात काही निर्जीव वस्तू, नॉन लिव्हिंग, वास्तविक नसणारी गोष्ट किंवा कल्पना म्हणजेच अब्सेंट आयडिया ऑर थिंग, त्याबद्दल कवी त्याला ॲपॉस्ट्रॉफी अलंकार असे म्हटले जाते. आणि ह्या सर्व गोष्टीबद्दल कवी बोलताना कोणत्या चिन्हाचा वापर करतो, जसे कॉमा, एक्सक्लेमेटरी मार्क किंवा सिंगल, डबल, इन्व्हर्टेड कॉमास. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे ॲपॉस्ट्रॉफी अलंकार जेव्हा कवी वापरतो त्यावेळेस तो काही चिन्हाचा वापर करतो, त्याला परोक्ष अलंकार असे म्हणतात. जर आपण अद्यापपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू. तर 10वीचा विषय इंग्रजी या संपूर्ण प्रकरणावर एकूण एक घटक जाणून घेण्यासाठी लगेच चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. चला पटापटा बेल आयकॉन क्लिक करा आणि नोटिफिकेशन प्राप्त करा. थँक्यू.